नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे 30 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण 75+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चला। करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला। पहा, हवेतील आर्द्रता कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजतात? बहुतेक वेळा हा जो प्रश्न आहे एखाद्या वेळेस आपल्या सिरीजच्या माध्यमातून वन लाइनर पद्धतीमध्ये गेलेला आहे। हवेतील आर्द्रता कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजली जाते? मग आता हे उपकरण पहा, पिझोमीटर कशासाठी वापरतात? कारण जे 4 पर्याय तुम्हाला दिलेले, पिझोमीटर आहे, लॅक्टोमीटर आहे, हायग्रोमीटर आहे आणि लायसीमीटर आहे। तर मग कशाच्या सहाय्याने मोजले जाते हा प्रश्न आपल्याला त्यांनी केलेला आहे। आपण बघा चारही कन्सेप्टवर थोडं विश्लेषण करूया। मग पिझोमीटर कशासाठी वापरतात हे आपल्याला कळलं पाहिजे। तर पिझोमीटरचा वापर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजणे, अशा प्रश्नामध्ये हे सगळं कळलं पाहिजे। काय, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटरचा वापर केला जातो। दुसरा कन्सेप्ट आहे लॅक्टोमीटर। लॅक्टोमीटरचा वापर हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल, कारण लॅक्टोमीटरचा वापर कशासाठी केला जातो? दुधातील पाण्याची भेसळ मोजण्यासाठी, बरोबर आहे ना? लॅक्टोमीटरचा वापर कशासाठी? तर दुधामध्ये जे पाणी मिसळ केलेली असते, भेसळ केलेली असते, ती भेसळ मोजण्यासाठी। त्यानंतर आहे हायग्रोमीटर। तर हायग्रोमीटर कशासाठी आहे? तर हवेतील आर्द्रता मोजणे। हायग्रोमीटरचा उपयोग काय आहे? तर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी। आणि जे लायसीमीटर आहे, तर हे लायसीमीटर कशासाठी? पर्जन्योत्सर्जन किंवा बाष्पोत्सर्जन मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? लायसीमीटर वापरतो। मग आपल्याला प्रश्न काय केला आहे? हवेतील आर्द्रता कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजतात? मग लक्षात आलं तुम्हाला की हवेतील आर्द्रता कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजली जाते? पुढचा प्रश्न आपण बघूया। बोरीला पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी किती किलो उत्पादन मिळते? बोरावर प्रश्न आहे की बोरीचं पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी किती किलो उत्पादन मिळतं एका झाडापासून? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर, 40 ते 50 किलो, 60 ते 70, 80 ते 100, 150 ते 200 असे 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले। 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे। किती किलो उत्पादन मिळतं मग? तर याचं योग्य उत्तर येईल 80 ते 100 किलो। पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। लागवडीनंतर पपईचे पहिले फळ तयार व्हायला किती महिने लागतात? काय प्रश्न आहे बघा, लागवडीनंतर पपईचे पहिले फळ तयार होण्यासाठी किती महिने लागतील? 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले। बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे। प्रश्न तुमच्यासमोर आहे, 4 ऑप्शन तुमच्यासमोर दिलेले। या 4 ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। बघा, लागवडीनंतर पपईचे पहिले फळ तयार होण्यासाठी किती महिने लागतील? 10 ते 12 महिने, 13 ते 14 महिने, 15 ते 16 महिने, 8 ते 10 महिने योग्य उत्तर द्यायचे। ग्रामसेवकासाठी व कृषी सेवकासाठी कृषीचे 40 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क पाहिजे, म्हणजे 80 मार्क असतात। आणि बाकी जे सर्व आहे जे विषय आहे तुम्हाला त्या विषयाला 15-15 मार्क असतात। म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय कोणता आहे? तर कृषी घटक आणि तांत्रिक, याचे तुम्हाला 40 प्रश्नात 80 मार्क कव्हर होतात। मग काय येईल याचं उत्तर? पर्याय नंबर 4, 8 ते 10 महिने लागतात। पुढचा प्रश्न आपण बघूया। वृक्षाच्या कोणत्या भागापासून चंदनाचे तेल काढतात? चंदनाचा वृक्ष तुम्हाला माहीत असेल, चंदन पाहिलेलं आहे ना सर्वांनी।
तर या चंदनाच्या वृक्षाच्या म्हणजे चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून चंदनाचं तेल काढलं जातं? पाने, साल, मुळे, गाभा. या ठिकाणी बघा, चंदनाचं तेल काढण्यासाठी त्याच्या सालीचा काही फायदा नाही, पानाचा काही फायदा नाही आणि मुळ्याचा तर फायदा नाहीच नाही. मग फक्त गाभा, गाभ्यापासून काय करतात? चंदनाचं तेल काढलं जातं. लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघूया. अंजिराची कोणती जात अधिक लागवडीखाली आहे? म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला आहे त्यांनी, दिलं नाही भारतात का महाराष्ट्रात, परंतु अंजिराची कोणती जात अधिक लागवडीखाली आहे असं विचारलेलं आहे. बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. काय? दौलताबाद फिग, पुना फिग, इराणी फिग आणि काबुली फिग. या 4 पैकी कोणती जाती की जी सर्वात जास्त लागवडीखाली आहे? याचं उत्तर आहे पुना फिग. कारण काय की दिनकरसुद्धा याचीच जात आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही जात संशोधित केलेली आहे. कोणती? दिनकर. पुना फिग ही जात सर्वात जास्त लागवड केलेली. उत्तर काय? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे प्रश्न आहे हे एकदम आपण वन लाईनर पद्धतीसारखी घेत आहोत. तशी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नाची लेवल सर्व सोपीच आहे. आपली सिरीज जर तुम्ही पाहत असेल तर आपल्या सिरीजमध्ये कुठं ना कुठं रिकाम्या जागेमध्ये म्हणा, वन लायनरमध्ये म्हणा किंवा विश्लेषणमध्ये म्हणा हे प्रश्न येऊन गेलेले. मग काय करायचं? या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर येतं हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा, बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे? गणेश खिंड, महाबळेश्वर, शिमला, पनवेल. कुठे आहे बटाटा संशोधन केंद्र? कुफरी. कुफरी कुठे ती? शिमल्यामध्ये. म्हणून तर बटाट्याच्या जातीच्या समोर पहिलं काय लावलेलं राहतं? कुफरी लावलेलं असतं. मग हे कुठे बटाटा संशोधन केंद्र? शिमल्याला आहे. म्हणून तर बटाट्याच्या प्रत्येक जातीसमोर कुफरी लागतं. जसं कुफरी चंद्रमुखी म्हणजे या बटाट्याच्या जाती कुफरी अलंकार, कुफरी लवकर, कुफरी चिप्स सोना. त्यानंतर बघा आपण बाकीचे कन्सेप्ट पाहूया. गणेश खिंड हा एक आपल्याला कन्सेप्ट आहे. तर मग गणेश खिंड काय आहे? तर ब्रिटिशकालीन फळ संशोधन केंद्र आहे. काय आहे? ब्रिटिशकालीन फळ संशोधन केंद्र आहे. कुठं? गणेश खिंडला. त्यानंतर महाबळेश्वर आहे. तर महाबळेश्वरला काय? तर महाबळेश्वरमध्ये अनेक संशोधन केंद्र आहे, एकच नाही आहे, कित्येक आहे. त्यापैकी तुम्हाला मी थोडे सांगतो. स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र आहे महाबळेश्वरला. त्यानंतर मधुमक्षिका पालन संशोधन केंद्र आहे. त्यानंतर गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. त्यानंतर केंद्रीय ढब संशोधन केंद्र आहे. त्यानंतर आळंबी संशोधन केंद्र आहे. लक्षात ठेवा, हे सर्व तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. कारण याच्यावर एका पॉईंटवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की काय की बा स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र कुठं आहे, किंवा डॅश डॅश या ठिकाणी मधुमक्षिका पालन संशोधन केंद्र आहे, किंवा गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून महाबळेश्वरला किती संशोधन केंद्र आहे? स्ट्रॉबेरी, मधुमक्षिका, गहू गेरवा, त्यानंतर आळंबी, हे सर्व कुठे? महाबळेश्वरला आहे. आता चौथा कन्सेप्ट काय आहे? पनवेल आहे. मग पनवेलमध्ये काय आहे? तर पनवेल हे कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणजे पनवेलला आहे खारभूमी संशोधन केंद्र. ज्या समुद्राच्या काठच्या जमिनी असतात त्याला आपण खारभूमी म्हणतो. ह्या खारभूमीचं संशोधन केंद्र कुठे आहे? पनवेलला आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की बटाटा संशोधन केंद्र कुठं आहे? तर लक्षात आलं कुठे आहे? मग कुफरी, शिमला या ठिकाणी बटाटा संशोधन केंद्र आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चांगल्या वाढलेल्या आणि निगा राखलेल्या अंजिराच्या एका झाडापासून एका वर्षात किती किलो अंजीर मिळतात? प्रश्न कसा आहे? मजेशीर आहे. चांगल्या वाढलेल्या आणि निगा राखलेल्या म्हणजे ज्याची व्यवस्थित निगा राखलेली आहे आणि झाडाची वाढ एकदम चांगली झालेली आहे अशा अंजिराच्या एका झाडापासून एका वर्षात किती किलो अंजीर मिळतात? पर्याय 4 आहे तुमच्या पुढं. 10 ते 15 किलो, त्यानंतर 25 ते 30 किलो, त्यानंतर 20 ते 25 किलो आणि 15 ते 20 किलो. म्हणजे किती किलो अंजीर मिळेल? मग चांगल्या वाढलेल्या आणि निगा राखलेल्या झाडापासून एका वर्षाला 25 ते 30 किलो अंजीर आपल्याला ह्याच्यापासून मिळते, एका झाडापासून. पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1 क्युसेक पाणी
पाण्याचा प्रवाह म्हणजे दर सेकंदाला किती पाणी वाहते. मला असं वाटतं मागच्याच व्हिडिओमध्ये क्युसेक, क्युबिक, TMC याच्यावर तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे की पाणी मोजण्यासाठी कोणकोणती एककं वापरले जाते. त्या सर्व एककाचं मी विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तोच प्रश्न आला आहे की 1 क्युसेक पाण्याचा प्रवाह म्हणजे दर सेकंदाला किती पाणी वाहते. बघा पर्याय 4 आहे तुमच्यासमोर. 10 लिटर, 20 लिटर, 28 लिटर, 25 लिटर. किती वाहील 1 क्युसेक म्हणजे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो, तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करत चालायचं आहे. काय येईल मग 1 क्युसेक म्हणजे सेकंदाला किती पाणी. बघा ऑप्शनमध्ये 10 आहे, 20 आहे, 28 आहे, 25 आहे. तर मग योग्य उत्तर काय असेल. योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3. हे जे सर्व प्रश्न आहे ना हे ग्रामसेवक कृषी सेवकाला आलेले प्रश्न आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहे हे PYQ स्वरूपामध्ये येतात. मग उत्तर काय आलेलं याचं आपल्याला लक्षात आलं तुमच्या. चला पुढचा प्रश्न बघूया. बोर फळातील महत्त्वाची कीड कोणती आहे. IMP प्रश्न आहे. बोर फळामध्ये जी महत्त्वाची कीड आहे ती कोणती आहे. बघा पर्याय 4 पर्यायापैकी योग्य उत्तर निवडायचं आपल्याला. 9 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मग कोणती महत्त्वाची कीड आहे योग्य उत्तर द्यायचं. तर याचं योग्य उत्तर आहे बघा फळे पोखरणारी आळी. पर्याय नंबर 1. बोर फळातील महत्त्वाची कीड कोणती आहे. फळे पोखरणारी आळी. हे मावा, कोळी, पिठ्या, ढगून हे जे 4 कन्सेप्ट आहे ह्याच्याबद्दल विश्लेषण पहिल्याच व्हिडिओमध्ये देऊन टाकलेले आहे. तर प्लेलिस्ट आहे आपली कृषी सेवक आणि तांत्रिक नावाची. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे. क्लिक करा आणि मागील सर्व व्हिडिओ पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सिंचन पद्धतीने पाण्याचा अपव्यय सर्वात जास्त होतो. सिंचन पद्धती दिलेली आहे तुम्हाला. सरी पद्धतीने, वाफे पद्धतीने, मोकार पद्धतीने आणि हाळे पद्धतीने. मग कोणत्या सिंचन पद्धतीने पाण्याचा अपव्यय सर्वात जास्त होतो. बघा सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांची मुलं असतील आणि त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज असेल की कोणती पद्धत वापरल्यानंतर पाणी जास्त वाया जातं. काय 4 पद्धती आणि यापैकी पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर येईल. काय मोकार पद्धत. त्यालाच आपण मोकाट पद्धतसुद्धा म्हणतो. काय म्हणतो मोकाट पद्धतसुद्धा म्हणतो. वाफे पद्धत नाही, सरी पद्धत नाही, मोकार पद्धत ही सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय होणारी पद्धत आहे. आणि हे पाणी कधी दिले जातं मोकार पद्धतीनं. ज्यावेळेस आपण शेतीची पूर्व मशागत करतो. पूर्व मशागत केली जाते ना कधी उन्हाळ्यामध्ये नांगरणी केल्यानंतर. जर तुम्हाला उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि या मोकार पद्धतीमध्ये काय होतो सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. बोरीच्या कोणत्या जातीचे फळ तुलनेने लहान असते. बघा आपल्याला याच्यापूर्वी काय आलं होतं. याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलं होतं की बोरीच्या कोणत्या जातीचे फळ तुलनेनं मोठे असते आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या वेळेस तुम्हाला लहान असते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न आलेला आहे की बोरीच्या कोणत्या जातीचे फळ तुलनेने लहान असते. बघा चुवारा आहे, इलायची आहे, सन्नूर आहे, गोला आहे. मग कोणत्या जातीचं फळ लहान येईल. काय उत्तर येईल याचं. कारण त्याच्यामध्ये मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये मी थोडंफार विश्लेषण याच्यावर केलेलं आहे आणि त्यामधून तुम्हाला हिंक लागली असेल की कोणतं फळ लहान आहे, कोणती जात आहे ती. सर्वात लहान तुलनेनं कोणतं आहे यापैकी इलायची. इलायची हे अत्यंत गोड आणि आकाराने सर्वात लहान फळ असतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पपई फळाच्या चिकापासून कोणता पदार्थ बनविला जातो. पपई फळाच्या चिकापासून कोणता पदार्थ बनविला जातो. बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. टुटी फ्रुटी आहे, सॉस आहे, पेपेन आहे, केचप आहे. मग पपईच्या फळांच्या चिकापासून, फळापासून नाही तर फळाच्या चिकापासून कोणता पदार्थ बनविला जातो. योग्य उत्तर द्यायचं आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्यासमोर. कमेंटमध्ये लवकर उत्तर देऊन टाका. पपई फळाच्या चिकापासून कोणता पदार्थ बनविला जातो
उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 पेपेन. पेपेन हा पदार्थ बनवला जातो. कशापासून? पपईच्या फळाच्या चिकापासून. पुढचा प्रश्न आपण बघूया. कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर करतात? IMP प्रश्न आहे. कागदाची आपल्याला सर्वांना गरज आहे, परंतु तो कोणत्या वृक्ष वापर केला जातो तो बनवण्यासाठी हे आपल्याला माहीत पाहिजे. 4 पर्याय तुमच्यासमोर. बांबू आहे, साग आहे, तेंदू आहे, निलगिरी आहे. कोणत्या वृक्षापासून बनवला जातो? प्रश्नामध्ये काय वृक्ष असा शब्द वापरलेला आहे आणि कशापासून कागद बनवला जातो? तर बांबूपासून बनवला जातो. पर्याय नंबर 2. पण बांबू हे जे आहे ना, हे काय वृक्ष नाही आहे, ही गवताची एक जात आहे. बांबू हे गवतवर्गीय आहे, ही गवताची एक जात आहे आणि गवतापासून म्हणजे ह्या बांबूपासून सर्वात जास्त कागद बनवला जातो. त्यामध्ये हा प्रश्न वृक्ष म्हणून सुद्धा विचारला जातो, परंतु ते मूळ काय आहे? तर गवत आहे. आणि आपल्याला उत्तर काय द्यावं लागेल? पर्याय नंबर 2 बांबू. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोड्या बहरासाठी अंजिराच्या झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करतात? म्हणजे अंजिराचे जे बहर आहेत तर त्यापैकी जो गोड्या बहर आहे, या बहरासाठी अंजिराच्या झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करतात? बघा 4 महिने तुमच्यासमोर टाकलेले. ऑक्टोबर, मे, जुलै, मार्च. मग कोणत्या महिन्यात करतात गोड्या बहरासाठी छाटणी? योग्य उत्तर काय आहे? बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 ऑक्टोबर महिन्यामध्ये. गोड्या बहरासाठी अंजिराची छाटणी ही ऑक्टोबर महिन्यात केली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या पिकात सर्वात जास्त जीवनसत्व असतात? कोणत्या पिकात सर्वात जास्त जीवनसत्वे असतात? 4 पर्याय तुमच्यासमोर. तृणधान्य पीक, कडधान्य पीक, गळीत धान्य पीक, फळ पिके. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कडधान्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व असतं, परंतु त्यापेक्षाही डॉक्टर काय सांगतात? रोज एक फळ खा आणि दवाखाने आपल्यापासून दूर ठेवा. तर त्यानंतर कडधान्यामध्ये असतात, परंतु सर्वात जास्त जीवनसत्व हे फळपिकामध्येच असतात. अग्रगण्य काय आहे? फळपिकच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बोर उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? बघा 4 जिल्ह्याचे नाव तुमच्यासमोर दिलेले. बोर उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. द्यायचं उत्तर अहमदनगर आहे का, अकोला आहे का, सोलापूर आहे का, कोल्हापूर आहे? कोणता जिल्हा आघाडीवर आहे? बघा मित्रांनो, यामध्ये काही प्रश्नाची लेवल इझी आहे, काही मीडियम आहे, तर काही प्रश्न थोडे हार्ड टाकत आहोत. त्याकरता प्रश्न नीट वाचा, त्याचे ऑप्शनसुद्धा नीट वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. जे नवीन विद्यार्थी असतील आपल्या सिरीजमध्ये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ आवडला तर शेअर करून द्यायचा आहे. मग बोर उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? बोर उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा कोणता? सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. कोणता जिल्हा आहे? सोलापूर जिल्हा. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील जलसिंचनाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? बऱ्याचशा वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? कोणता आहे मग? नद्या, कालवे, तलाव, विहीर, कूपनलिका. तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपण ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी घटक आणि तांत्रिक यावरील रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने आपले व्हिडिओ 10 ते 20 जणांना पाठवत राहायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं. मग उत्तर काय येईल? ह्याच्यापैकी पर्याय नंबर 4 विहिरी व कूपनलिका. बघा सिंचन कशा पद्धतीने होतं महाराष्ट्रामध्ये? विहिरीवर किती टक्के विहिरीवर सिंचन होतं? 55%. लक्षात ठेवा, वही आणि पेन जवळ असेल तर पॉईंट नोट डाऊन करत चला. महाराष्ट्रामध्ये विहिरीवर किती टक्के सिंचन होतं? 55%. मग कालव्यावरून किती टक्के सिंचन होतं? तर 22.5%. कालवे कळतील तुम्हाला. आणि तलावावरून जे तलाव बांधलेले बांधारे असते त्याच्यावरून किती टक्के सिंचन होतं? तर 14.5%. आणि उपसा सिंचन जास्त, उपसा सिंचन याच्यावर किती टक्के? 8%. सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये? तर विहीर आणि कूपनलिका. पुढचा प्रश्न आपण बघूया. बोरावर आढळणारा प्रमुख रोग कोणता आहे? बोरावर आढळणारा प्रमुख रोग कोणता आहे? बघा तांबेराय, मर, भुरी, करपा. काय उत्तर येईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 भुरी. बोरावर आढळणारा प्रमुख रोग कोणता आहे? तर भुरी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फवारा पद्धतीने किती पाण्याची बचत होते?
फवारा पद्धत माहिती आहे तुम्हाला? ठिबक सिंचन आणि फवाऱ्याला कोणतं सिंचन म्हणते? कमेंटमध्ये मला त्याचं उत्तर द्या. फवारा पद्धतीने किती पाण्याची बचत होते? 5 ते 10%, 20 ते 30%, 30 ते 40%, त्यानंतर 10 ते 15%. किती बचत होते फवारा सिंचन पद्धतीने? टक्क्यामध्ये सांगायचं आहे. किती टक्के पाण्याची बचत होईल? फवारा सिंचन, दुसरं नाव सांगतो तुषार सिंचन म्हणतात त्याला. काय? तुषार सिंचन. तिसरं नाव सांगतो स्प्रिंकलर म्हणतात त्याला पुन्हा. काय? फवारा सिंचन, तुषार सिंचन, स्प्रिंकलर. हे बघा, तुषार सिंचन पद्धतीने 30 ते 40% पाणी बचत होते. किती टक्के? 30 ते 40% पाणी बचत होते, किंवा इथं 30 ते 35% सुद्धा येऊ शकतं. आणि या सिंचन पद्धतीमुळे उत्पादनामध्ये किती वाढ होते? मिनिमम 15 ते 20% उत्पादनामध्ये वाढ पाण्याची पद्धत अवलंबिल्यामुळं. बघा, तुषार सिंचन पद्धत पाणी देणे. बरं, ही पद्धत कोणत्या कोणत्या पिकावर चालते आणि कोणत्या पिकावर चालत नाही? ही जी तुषार सिंचन पद्धत आहे ना, कोणत्या कोणत्या पिकावर वापरली जात नाही? तंबाखू पिकावर वापरल्या जात नाही, ताग या पिकावर वापरल्या जात नाही, भात पिकावर वापरल्या जात नाही, कापूस या पिकावर वापरल्या जात नाही. कारण तंबाखूसाठी का नाही, भातासाठी नाही, कापसासाठी नाही आणि तागासाठी कधीच वापरली जात नाही. तुषार सिंचन पद्धत लक्षात ठेवा. कारण की तंबाखूवर ही का चालत नाही? कारण पानावरील सर्व निकोटीन निघून जाईल आणि खाणाऱ्याला त्याची काही चव लागणार नाही. बरोबर आहे का? चला पुढचा प्रश्न पाहूया. जातिवंत बोरीची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? जी जातिवंत बोर आहे तिची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? रोप लावून, बी पेरून, डोळा भरून, दाब कलम करून, कोणत्या पद्धतीने केली जाते? याचं उत्तर आहे बघा, डोळा भरून. जी जातिवंत बोर असते ना तिची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? तर डोळा भरून. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. टी पद्धतीने डोळे भरून जातिवंत बोरीची अभिवृद्धी केली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पपई उत्पादनक्षम आयुष्य किती वर्ष असते? पपई लावल्यानंतर किती वर्षे ती आपल्याला फळ देते? असा प्रश्न त्याने आपल्याला विचारलेला आहे. बघा, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष. उत्पादनक्षम आयुष्य किती वर्ष असू शकतं? पपईचं झाड किती वर्ष जगू शकतं? कालावधी किती आहे मग? पर्याय नंबर 1 2 वर्षाचाच आहे. 2 वर्षात त्याचा कार्यक्रम आटपून जातो. किती? 2 वर्षात. एकदाच फळ देण्याच्या पिकामध्ये याची गणना होते. कशी? जसं केळीचं झाड आहे, म्हणजे केळीचं जे फळपीक आहे हे 1 वर्षानंतर त्याचा खेळ आटपून जातो, तसं या पपईचं आहे. परंतु याच्यामध्ये अशी शंका एखादा विद्यार्थी काढन की सर आमच्या दौरच्या समोर तर पपईचं झाड आहे आणि गेले 5-6 वर्ष तेव्हापासून ते फळ देतं. परंतु या ठिकाणी काय आहे, आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि पुस्तकामध्ये जे असेल तेच उत्तर आपल्याला द्यावं लागेल. ते जरी आपल्या दौऱ्यात 5-6 वर्ष फळ देत असेल, परंतु इथं काय सांगितलेलं आहे, फक्त त्याचं आयुष्य 2 वर्षाचं आहे आणि एकदाच ते वर्षातून आपल्याला फळ देतं. पुढचा प्रश्न पाहूया. गहू पिकावर प्रमुख रोग कोणता? पुढचा प्रश्न काय आहे? गहू पिकावरील प्रमुख रोग कोणता? भुरी, आरगट, मर, तांबेरा. द्या पटापट उत्तर द्या, कारण प्रश्न होऊन गेलेले बऱ्याच वेळेस कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये. गहू पिकावर प्रमुख रोग कोणता पडतो? याच्यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले तांबेरा. कोणता? गहू पिकावर प्रमुख रोग कोणता पडतो? तांबेरा. पर्याय नंबर 4. मग आरगट कोणत्या पिकावर असतो? ह्याच्यात आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे आरगट. मग आरगट हा रोग कोणत्या पिकावर पडतो? बाजरी पिकावर पडतो. आरगट हा रोग बाजरी पिकावर असतो. मग भुरी, तर भुरी हा रोग मुगावरचा आहे. मुगावर हा भुरी रोग पडतो. मुगावरचा प्रमुख रोग आहे. द्राक्षावर सुद्धा हा रोग प्रमुख आहे. कोणता? भुरी. भुरी रोग द्राक्षावर सुद्धा प्रमुख रोग आहे. तर मर रोग हा तूर या पिकावर प्रमुख आहे. तुरीवर आणि कापसावर कोणता रोग येतो? मर रोग येतो. आणि तांबेरा हा रोग गव्हावर येतो. तांबेरा रोग कशामुळे होतो? तर पुक्सिनिया या बुरशीमुळे होतो. तांबेरा रोग कशामुळे होतो? पुक्सिनिया नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे तांबेरा रोग होतो. पुक्सिनिया बुरशीमुळे होणारा रोग आहे तांबेरा. पुढचा प्रश्न बघूया. अंजिराची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते? IMP प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षेमधून या प्रश्न रिपीट झालेला आहे. अंजिराची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते? फाटे कलम, रोपे, दाब कलम, शेंडा कलम.
बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंट करून कळवायचं आहे। अंजिराची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने होते? बघा, अंजिराची जी अभिवृद्धी आहे ना ती फाटे कलमानुसार होते। दाब कलम जी आहे ती पेरूमध्ये आहे। अंजिराची अभिवृद्धी फाटे कलमानुसार, मग त्यानंतर दाब कलमानुसार कशाची अभिवृद्धी होते तर पेरूची अभिवृद्धी होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्राचा किती भाग अवर्षणग्रस्त आहे? महाराष्ट्राचा किती टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे? 1/3, 1/4, 1/5, 10%। महाराष्ट्राचा किती भाग अवर्षणग्रस्त आहे? मग महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 30/77/13। मग त्यापैकी किती टक्के भाग आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, प्रवर्षणग्रस्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे। फक्त किती? 1/5, 1.5% क्षेत्र एक आहे आवर्षणग्रस्त आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे। त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो, तर प्लीज व्हिडिओला काय करा, लाईक नक्की करत चालायचं आहे। आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। IMP आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे। बघूया पुढचा प्रश्न। कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? IMP प्रश्न आहे। कृत्रिमरित्या जी वनं तयार केली जाते त्यांना काय म्हटलं जातं? जंगल, परसबाग, रोपवने, रोपवाटिका, काय म्हटलं जातं? सोपा प्रश्न आहे, सर्वाला या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे। कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? काय म्हटलं जाईल? याला रोपवने म्हणतात। काय याच्यासाठी काय पाहिजे? अभ्यास पाहिजे। ग्रामसेवक व्हायचं आहे ना, कृषी सेवक व्हायचं आहे तर 40 प्रश्न असतील आणि 40 प्रश्नाला मार्क किती? 80 मार्क असतील। त्यासाठी थोडी कसरत करा आणि हे सर्व प्रश्न पाठ करून ठेवा। तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा, आपल्या दोस्तांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।